विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नसंच भाग क्रमांक 21. मित्रांनो, या अगोदर आपण 20 भाग अपलोड केले आहेत. मागील भाग जर आपणास पाहायचे असेल तर आपण आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व भाग पाहू शकता. मित्रांनो, आपली परीक्षा लवकरात लवकर सुरू होण्याची शक्यता आहे, म्हणून हा व्हिडिओ आपणास शेवटपर्यंत पाहायचा आहे व मागील सर्व व्हिडिओ आपण पाहून घेऊ शकता. चला तर आपण सुरू करूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे रामास्वामी नारायण यांची भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 2. समाज स्वास्थ्य या नावाचे मासिक कोणी सुरू केले? मित्रांनो, हे मासिक रघुनाथ धोंडो कर्वे यांनी समाज स्वास्थ्य या नावाचे मासिक सुरू केले होते. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 3. अर्जेंटिनातील गवताळ प्रदेशास काय म्हणतात? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पंपास. पंपास हे अर्जेंटिनातील गवताळ प्रदेशास म्हटले जाते. चला आपला पुढील प्रश्न नेक्स्ट. अल्फ्रेड नोबेल जन्मदिनी नोबेल पुरस्काराचे वितरण होते, तो जन्मदिन कोणता? मित्रांनो, हा जन्मदिन 10 डिसेंबर आहे. मित्रांनो, नोबेल पुरस्काराची सुरुवात कधी झाली जर आपणास माहीत असेल तर आपण उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा. चला पुढील प्रश्न. 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन ग्राम पुरस्कार किती जणांना प्रदान करण्यात आला? मित्रांनो, हा 35 जणांना 2023चा सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन ग्राम पुरस्कार देण्यात आला. बरोबर उत्तर आहे 35. चला आपला पुढील प्रश्न. एक्झिम बँकचे मुख्यालय कोठे आहे? मित्रांनो, आपणास माहीत असेल एक्झिम बँकचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. मित्रांनो, एक्झिम बँकची स्थापना 1992 मध्ये झाली. हेडक्वार्टर मुंबई येथे आहे. चला आपला पुढील प्रश्न. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्राचा राज्यपक्षी हा हरियाल पक्षी हा आहे. हरियाल. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 8. जल्लीकट्टू हा पारंपरिक खेळ कोणत्या राज्याचा आहे? मित्रांनो, हा पारंपरिक खेळ तामिळनाडू राज्याचा आहे. चला आपला पुढील प्रश्न. ढगांपासून कृत्रिम पाऊस पडण्याच्या तंत्रास काय म्हणतात किंवा काय म्हटले जाते? मित्रांनो, यास क्लाउड सीडिंग असे म्हटले जाते. ढगांपासून कृत्रिम पाऊस पडणे म्हणजेच क्लाउड सीडिंग होय. चला आपला पुढील प्रश्न. कोणत्या राज्यात 126 गावात पहिल्यांदा मतदान होणार आहे? मित्रांनो, हे छत्तीसगड राज्यात 126 गावात पहिल्यांदाच मतदान होणार आहे. मित्रांनो, छत्तीसगडची बाउंड्री गोंदिया व भंडारा या 2 जिल्ह्यांना लागून आहे, हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचे आहे. चला आपला पुढील प्रश्न. सातोशी नाकामोटो याने कोणत्या डिजिटल चलनाचा शोध लावला? मित्रांनो, त्याने बिटकॉइन या चलनाचा शोध लावला. सातोशी नाकामोटो याने डिजिटल बिटकॉइनचा शोध लावला. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 12. प्रसिद्ध गोड पदार्थ रसबलीला GI टॅग मिळाले हे कोणत्या राज्यातील आहे? मित्रांनो, हे GI टॅग ओडिसा या राज्यातील आहे. मित्रांनो, ओडिसाची राजधानी भुवनेश्वर आहे, आपणास माहीत असेलही. सर्व राज्याच्या राजधानी आपणास तोंडपाठ असणे महत्त्वाचे आहे किंवा गरजेचे आहे. चला आपला पुढील प्रश्न. स्पीकर्स डायरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, याचे लेखक आहेत मनोहर जोशी. हे स्पीकर्स डायरी या पुस्तकाचे लेखक आहेत. चला आपला नेक्स्ट प्रश्न. कोकणातील कोणती नदी ही 2 खड्यांची निर्मिती करते? मित्रांनो, फक्त एक नदी आहे, उल्हास नदी ही कोकणातील नदी असून ही 2 खड्यांची निर्मिती करते, उल्हास नदी. चला आपला पुढील प्रश्न. लुना 23 किंवा 23 ही चंद्रमोहीम कोणत्या देशांची चंद्रमोहीम आहे? मित्रांनो, ही रशिया या देशाची लुना 23 ही चंद्रमोहीम रशिया या देशाची आहे. हा प्रश्न मित्रांनो करंट अफेअर्ससाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चला पुढील प्रश्न. मराठीचा प्रश्न आहे.
अनुस्वार व विसर्ग यांना आपण काय म्हणतो किंवा काय म्हणतात? मित्रांनो, यांना स्वरादी असे म्हणतात. मित्रांनो, मराठीत 2 स्वरादी आहे, आणि आहा. चला आपला पुढील प्रश्न. खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण सांगा. मित्रांनो, याच्या विरुद्धार्थी म्हण आहे कर नाही त्याला डर कशाला, असे आपलं उत्तर राहील. चला आपला पुढील प्रश्न. निशा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, यामिनी, मित्र, वितव आणि हय. मित्रांनो, या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 1 यामिनी हा शब्द निशा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. आपणास माहीत असलेले निशा या शब्दाचे समानार्थी शब्द आपण कमेंटमध्ये नक्की लिहा. पुढील प्रश्न. स्वामी ही कादंबरी कोणाची आहे? मित्रांनो, ही कादंबरी रणजित देसाई यांची आहे. चला आपला नेक्स्ट प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? मित्रांनो, या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. सामाजिक शब्दांची फोड करणं म्हणजेच आपण विग्रह करणं असं म्हणतो. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. शब्दसमूहासाठी एक शब्द ओळखा. राजांची स्तुती करणारा याचं बरोबर उत्तर आहे भाट. याचं बरोबर उत्तर राहील भाट. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 22. जळू या शब्दाचे अनेक वचन सांगा. मित्रांनो, जळू या शब्दाचे अनेक वचन शब्द जळवा असे होते. हा प्रश्न बऱ्याच वेळा तलाठी परीक्षेला येऊन गेलेला आहे. चला आपला पुढील प्रश्न. अहि या शब्दाचा अर्थ काय आहे? मित्रांनो, अहि या शब्दाचा अर्थ साप, भुजंग, सर्प असा होतो. चला आपला पुढील प्रश्न. सदाचार या शब्दाचा संधी विग्रह सांगा. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे सद प्लस आचार, सदाचार असं आपलं उत्तर राहील. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 25. आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. मित्रांनो, या वाक्यप्रचाराचा अर्थ सर्वोच्च बिंदू गाठणे असा होईल. आकाशाला भिडणे म्हणजे सर्वोच्च बिंदू गाठणे. चला आपला पुढील प्रश्न. एक वचन सांगा. तळे, मळे, फांद्या आणि खिळे या 4 ऑप्शनपैकी आपलं बरोबर उत्तर राहील ऑप्शन क्रमांक ए. तळे हे एक वचन आहे. बाकी 3 ऑप्शन हे अनेक वचनी ऑप्शन्स आहेत. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 27. पावलोपावली या शब्दाचा समास ओळखा. मित्रांनो, याचा समास आहे अव्ययी भाव समास पावलोपावली. चला आपला पुढील प्रश्न. डोंगर हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? मित्रांनो, हा देशी भाषेतील शब्द आहे डोंगर. चला आपला पुढील प्रश्न. अक्का, अण्णा, अडकिता हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले आहे? मित्रांनो, हे सर्व शब्द कानडी भाषेतून आले आहेत. मित्रांनो, आपणास मी रिक्वेस्ट करतो आहे की जर आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 30. काजूंमध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे व्हिटॅमिन B1 हे काजूमध्ये सर्वाधिक असते. मित्रांनो, व्हिटॅमिन बीचे रासायनिक नाव काय आहे हे उत्तर मला कमेंटमध्ये प्रत्येकाने द्यायचं आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा रिक्वेस्ट करतो की सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.